संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी ऐका ना आपल्याकडे वेळ फार मी आहे. मी 2 मिनिटात माझे शब्द मांडणार आहे. आपण सर्वजण आपण या एक मिनिट वेळ आपल्याला कमी. स्टेजवरती इथं जमलेले सर्व आदरणीय, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा, आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार, सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व जाती धर्मातून आलेले सर्व, संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर. मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा 2 मिनिटं बोलणार आहे. मी पण घटनाक्रम कसा झाला ह्याचं मी सांगणार आहे. त्या विंड मिलच्या प्रकारामध्ये बघा बरं का, माणुसकी कशी असती बघा. तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता. संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता. जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली, तो खंडणीचे हे जे वाल्मिक अण्णा कराडचे हे जे गुंड लोक तिथं गेले होते, त्या वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं, तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं. तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही विषय? जे जातीपातीचं राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो, आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिक कराडला आत टाका म्हणून. आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना, सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू. आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले. सगळ्यांनी कळकळून, मी तर विरोधी पक्ष मार्गावरती आहे, पण धस अण्णा तर भाजपमध्ये आहेत ना. आमचे प्रकाश दादा तर अजित दादाकडे आहेत ना. आमचे आवड साहेब तर आमचे, पण छाती ठोकून म्हणले ह्याला 8 टाका म्हणलेत ते. आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार, मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे. त्या माणसासाठी एक टाळ्या, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही. सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही, म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं. आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत. आमचं एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष अण्णा, तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात, अजून 5 मिनिटं जर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढस रडलं असतं तिथं. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्याच्यामुळं काळजी करू नका. ह्या ज्या माणसांनी, पवार साहेब, अभिमन्यू पवार साहेब, तुम्हाला मी म्हणलं होतं लोकांमध्ये रोष आहे, लोकात शांतता आहे, पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जातीपातीचा मोर्चा नाहीये. ह्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, 18 पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये. एक माणूस आपल्याला गेलेला आहे, आपल्या घरचा माणूस गेलेला आहे, त्याला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब. आणि ज्या